1.20 लाखांची लाच स्वीकारताना 2 पोलिसांसह तिघे जाळ्यात अडकले असून या प्रकरणी उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांची थडकाफडकी पोलीस मुख्यालयात बदली झाली। यामुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान उत्तर पोलीस ठाण्याशी संबंधित एका प्रकरणात स्कॉर्पिओ वाहन व मोबाईल परत देण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या नातेवाईकांना मदत करण्याच्या मोबदल्यात 1,20,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबीने मोठी कारवाई केलेली होती। या कारवाईत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या वतीने काम करणारा एक खासगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे। या प्रकरणातील आरोपींमध्ये पोलीस हवालदार राजशेखर रामचंद्र कोळी, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत दत्तात्रय देडे आणि खासगी व्यक्ती आकाश शरणप्पा काडरामे यांचा समावेश आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या वडिलांचे आणि काकांचे नाव गुन्ह्यात टाकून अटक करण्याची भीती दाखवण्यात आली। तसेच वाहन आणि मोबाईल परत मिळवून देण्यासाठी व नातेवाईकांना मदत करण्याच्या बदल्यात सुरुवातीला 1,40,000 रुपयांची मागणी करण्यात आली। नंतर तडजोडीनंतर ही रक्कम 1,20,000 रुपयांवर निश्चित करण्यात आल्याचे एसीबीच्या तपासात निष्पन्न झाले। एसीबीने 15 जून रोजी तक्रारीची पडताळणी केली असता लाचेच्या मागणीची पुष्टी झाली। त्यानंतर त्याच दिवशी सापळा रचण्यात आला। अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यासमोर आरोपी आकाश काडरामे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने 1,20,000 रुपयांची रक्कम पंचासमक्ष स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले। या प्रकरणात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणातील आरोपींमध्ये पोलीस हवालदार राजशेखर रामचंद्र कोळी, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत दत्तात्रय देडे आणि खासगी व्यक्ती आकाश शरणप्पा काडरामे यांचा समावेश असून यातील पोलीस कर्मचारी हे गेल्या वर्षी दक्षिण पोलीस ठाण्यात कार्यरत होते। यापैकी आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पळाल्याचे वृत्त आहे। या प्रकरणातील तक्रारदाराने सदर पोलीस आरोपींचे अवैध धंद्यांमध्ये भागीदार आणि कोट्यावधीची मालमत्ता असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे। दरवर्षी पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात, त्याच तालुक्यात बदलीमुळे असे प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे।